नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे माय FM सोबत एक खास टॉक शो चेंज मेकर्स. आज आपल्याबरोबर आहेत सोनी पैठणीचे संजय सोनी सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, मला लहानपणापासून एक खूप उत्सुकता आणि आश्चर्य वाटतं की जेव्हा जेव्हा मी माझ्या आईबरोबर साडीच्या दुकानात जायचो तेव्हा तिथे सगळे पुरुष असायचे आणि तेच साड्या दाखवायचे. आणि बाहेर आल्यानंतर मी नेहमी हे ऐकायचो की पुरुषांना साडीमधलं काही कळत नाही. तर तुम्ही इतकी वर्ष, इतक्या पिढ्या ह्या व्यवसायामध्ये आहात, तर तुमचं ह्याविषयी काय मत आहे की पुरुषांना साडीमधलं कळत नाही? प्रश्न तुम्ही हा जो विचारला आहे हां तो थोडासा अवघड माझ्यासाठी कसा आहे तो सांगतो अगोदर. हां जर मी नवऱ्यांची बाजू घेतो तर ज्या बायका आहे त्यांना राग येणार आणि बायकाच आम्हाला दोन पैसे देतात आणि मी बायकांच्या बाजूने बोललो तो नवऱ्याचा खिशा खाली होणार नाही. तर मी माझा स्वतःचा जर मी अनुभव तुम्हाला सांगितला तर मी 40 वर्षापासून हा बिझनेस करतोय. माझे सासरे पण साडी बिझनेसमध्ये होते आणि आत्तापर्यंतचं माझा 35 वर्ष माझ्या लग्नाला झाले. मी साडीमध्ये 40 वर्षापासून असून सुद्धा माझी एक पण साडी मी सांगितलं ही साडी घे बायकोला पसंत पडत नाही. तुमच्या माहितीमध्ये काय काय बदल झालेले आहेत या व्यवसायात? व्यवसायामध्ये बदल असं झाला साहेब का पैठणी 85 सालापर्यंत फॅशनमध्ये नव्हते. मधला काळ जो गेला तो खूप खडतर गेला. कारागीर लोकांना खडतर गेला. तेव्हा येवल्यामध्ये आहे ना शालू बनायचे आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती का कारागीर पैठणी ती शालू विणून आणायचा, त्याचे पैसे त्याला आमच्याकडनं मिळायचे, त्यावेळेस त्याच्याकडे चूल पेटायची. असा काळ होता. त्यानंतर 85 मध्ये हळूहळू पैठणीला फॅशन चालू झाली आणि 90-95 साली ती थोडी क्रेजमध्ये आली. तर ती फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित होती. पैठणी म्हटलं म्हणजे हे महाराष्ट्राचं महावस्त्र. बरोबर. पण तिला बाकी स्टेटमध्ये पैठणीला कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळेस मी आणि माझ्या मोठ्या बंधू राजांनी बॅगामध्ये पैठणी, दिल्ली, सगळ्यात पूर्ण देश आम्ही मोठे मोठे शोरूमला फिरून एक त्यांना साडी दाखव, व्हॉट इज पैठणी, पैठणी म्हणजे काय हे त्यांना दाखवलं. आणि सेकंडली का ते म्हणे आम्ही आमच्याकडे काही पैठणी विकणार नाही, महाराष्ट्राची साडी आहे. तर आम्ही त्यावेळेस त्यांना अप्रोल बेसिसवर साड्या दिल्या. तुमच्याकडे 2 महिने तुम्ही साड्या ठेवा, नाही विकल्या तर आम्ही परत घेऊ. ह्या बेसिसवर आम्ही पैठणीची ओळख पहिले देशात केली आणि त्यानंतर त्यांच्याकडे विकायला लागले. मग त्यांच्याकडे डिमांड झाली, मग पूर्ण देशात पैठणी चालली. आणि त्यानंतर आम्हाला लंडनला बोलवणं आलं, महाराष्ट्रीयन मंडळांकडून बोलवणं आलं का तुम्ही इथे एक्झिबिशन पैठणीचं लावा. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो साहेब का आम्ही जे लावलं पैठणीचं तिथे स्टॉल लावला तर आपल्या लेडीज, महाराष्ट्रीयन लेडीज तर ठीक आहे, तिथे ज्या मराठी बायका होत्या त्या तर पैठणीच्या वेड्या. पण एक अनुभव असा आला का ज्या पाकिस्तानच्या मॉमेडियन लेडीज आहे त्यांनी आमच्याकडनं मॅक्झिमम पैठण्या घेतल्या. का मला सगळ्या माझ्या जे विणकर बांधव आहेत, जे कारागीर आहेत, त्यांना सॅल्यूट करावा वाटतो. एक सोने पैठणीचं जे नाव झालेलं आहे ना साहेब, त्याच्या मागे कारागिराचा खूप मोठा हात आहे. का आम्ही जी क्वालिटी दिली ती कारागीर नसते तर ती देऊ शकलो नसतो. करेक्ट. खूप छान. आपला व्यवसाय आपल्याला काय काय देत जातो असे क्षण, आणि मला वाटतं तेच महत्त्वाचे असतात. थँक्यू सो मच सोनी साहेब. थँक्यू. खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू. आपल्याबरोबर आहेत PDRLचे विशाल जोशी सर. नमस्कार सर. सर नमस्कार. नमस्कार सर. मला ड्रोन म्हटल्यानंतर आठवतं ते मी पहिला ड्रोन कधी आणि कुठे पाहिला तर कमलजी जे आहेत, कमल हासन, तर त्यांच्या चेन्नईमधल्या ऑफिसमध्ये मी पहिल्यांदा अनेक वर्षांपूर्वी ड्रोन पाहिला. तर मला सांगा, तुम्ही या व्यवसायात कसे काय आलात? PDRL सुरू करण्यामागे काय प्रेरणा होती? PDRL सुरू करण्यामागे सर्वात महत्त्वाची अशी प्रेरणा होती की क्रिएटिंग मोर टाईम टू लिव्ज. आम्ही एक असं उद्दिष्ट घेतलं होतं. बरं.
आज आपण बघतो की मेट्रोमध्ये ऑफिस ते घर, घर ते ऑफिस हा प्रवास कमीत कमी 1 ते 2 तासांचा आहे आणि आपलं सगळं आयुष्य त्या ट्रॅव्हल टाईममध्येच जातं ते. तर एक संकल्पना मी घेतली होती, वाय डोंट वी हॅव आवर ओन एअर टॅक्सी. एअर टॅक्सी. अच्छा, तर त्यातून पॅसेंजर ड्रोनचा विचार आला आणि म्हणून ह्या कंपनीची स्थापना झाली, पॅसेंजर ड्रोन रिसर्च लिमिटेड, PDRL. अच्छा. लग्नात शक्यतो बघतो ड्रोन फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी करता, व्हिडिओ करता असतात. हो हो हो. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा ड्रोनचे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये स्प्रेइंग करण्याकरता, सर्वेलन्स करण्याकरता, रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये, मायनिंगमध्ये, कन्स्ट्रक्शनसाठी प्रोजेक्ट मॉनिटरिंगमध्ये, तशा विविध क्षेत्रामध्ये त्याचे खूप ॲप्लिकेशन्स आहेत. याचा तुम्ही एक सर्टिफिकेशन कोर्स पण करता. हो. तर तो काय कोर्स आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो? आज ड्रोनमध्ये सगळ्यात इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की स्किल्ड मॅनपॉवर. ते सहज उपलब्ध नाही आहे. ड्रोन इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आणि स्किल्ड मॅनपॉवरची असलेली उपलब्धता याच्यात खूप मोठा गॅप आहे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही ते करिक्युलम सगळं डिझाईन केलं. पुढचं तुमचं मिशन काय आहे ह्या? कारण अर्थातच हा व्यवसाय आता सुरू केला आहे, तुम्ही म्हणताय तसं हा ग्रो होतोय, पण कंपनीचं पुढचं मिशन आहे की बऱ्याचशा क्षेत्रामध्ये ड्रोनची आता सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये लॉजिस्टिक्स ड्रोनसुद्धा येतील. त्याच्यामुळे लॉजिस्टिक्स ड्रोन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डिलेवरी किंवा ट्रान्सपोर्टेशन करू शकतो सहज दुर्गम भागात, किंवा जिथे ड्रोन सहज पोचू शकतो किंवा जिथे मॅनपॉवर सहज पोचू शकत नाही, तर त्या ठिकाणी ड्रोनचा वापर खूप जास्त म्हणजे होणार आहे. सामान्य माणसाच्या भाषेत सांगितलं तर ॲमेझॉन जसं इकडचं तिकडे वस्तू पोहोचवतं, आणि खूप लवकर आपल्या घरी सुद्धा ड्रोन डिलिव्हरी होईल. ती इतपत आज त्याच्यावरती काम चाललंय. आता रिसेंटली नॅशनल हायवे अथॉरिटीने एक पॉलिसी सुद्धा लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक 50 किलोमीटरवरती हेलिपॅड आणि ड्रोन हब तयार होणार आहे. ड्रोन झोन दर 50 किलोमीटरला हेलिपॅड आणि जेवढे नॅशनल हायवे आता होत आहेत त्यामध्ये ॲज अ अम्युनिटी, जसं आपण बघतो की फूड प्लाझा असेल, पेट्रोल पंप असतील, दीज आर दी सम ऑफ दी अम्युनिटीज. परंतु आता नवीन नॅशनल हायवे जे बनणार आहेत तिथे प्रत्येक 50 किलोमीटरला हेलिपॅड आणि ड्रोन झोन सुद्धा बिल्ड होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात आपण बघूया की प्रत्येक क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर झालेला असेल आणि ते इझिली ॲक्सेसेबल असेल. म्हणजे पुढच्या 5-1 वर्षात आपण बघू की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ड्रोन सहज बघायला मिळतील. एक खूपच काय म्हणूया आपण वेगळा आणि महत्त्वाचा विषय, आणि तेही आजकालचे जे तरुण तरुणी आहेत त्यांना मला वाटतं ह्याचा प्रचंड उपयोग होणार आहे. निश्चित. अप्रतिम गोष्ट जी मला आवडली की तुम्ही व्यवसायाबरोबरच ह्याचं जे ट्रेनिंग सुरू केलं आहे. सर, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. आज खूप महत्त्वाची आणि एक वेगळ्या पद्धतीच्या व्यवसायाची माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे माय FM सोबत एक खास टॉक शो, चेंज मेकर्स. आज आपल्यासोबत आहेत एलिट प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी सेंटरचे डॉक्टर मनोज बच्छाव. हॅलो डॉक्टर. नमस्कार. 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 माझ्या घरात पुष्कळ डॉक्टर्स आहेत आणि मला नेहमी प्रश्न पडतो की इतक्या ब्रांचेस आहेत, खूप ब्रांचेस आहेत. प्रचंड. एकदा तुम्ही गेला मेडिकल फील्डमध्ये गेल्यानंतर, आणि मला वाटतं की दरवर्षी वाढत असतील. तर तुमच्यावर जेव्हा वेळ आली की कुठलं स्पेशलायझेशन निवडायचं, त्यावेळेला तुम्ही कसं ठरवलं की तुम्हाला इकडेच यायचं? ॲक्च्युली खरं सांगायचं तर एकदम सुरुवातीपासूनच प्लास्टिक सर्जन व्हायचं असं काही नव्हतं लहानपणापासूनच, पण लहानपणीच जनरल सर्जन व्हायचं हे मात्र माझ्या डोक्यात होतं. अच्छा. त्याचं कारण असं, माझे वडील जनरल प्रॅक्टिशनर आहे, डॉक्टर आहेत, आणि आमच्याकडे मी तालुका प्लेस आहे सटाणा म्हणून, इथून एक 90 किलोमीटरवरती नाशिक पासून. तर तिथं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथे सर्जरीज व्हायच्या. तर मी खूप जवळून बघितलंय सर्जरीज वगैरे. सो ते फॅसिनेशन होतं की यस आपल्याला एक सर्जन व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, सर्जन व्हायचंय. बेसिकली काय झालं, एक मी 3rd इयरला असेल MBBSच्या, तेव्हा माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्च्युली. सो ही गॉट हर्ट आणि त्यांना ना शोल्डरला इथं फ्रॅक्चर झालं आणि ही गॉट कट इन फोरहेडला कट आणि स्काल्पला होतं. तर शोल्डरचं ऑपरेट केलं तेव्हाच प्लास्टिक सर्जरी देखील केली, स्काल्प आणि इथे कट. आणि आफ्टर 3 to 4 months तो स्कार वॉज ऑलमोस्ट इनविजिबल, यू कॅनॉट मेक आउट. सो आय वॉज ब्लोन आउट. म्हणजे व्हॉट इज दिस इज ॲक्च्युअली समथिंग विच इज लाईफ चेंजिंग, मला असं वाटलं. आणि इफ आपण जर कोणाचा स्कार काढत असू तर म्हणजे तो, इफ यू हॅव अ स्कार तुमच्या चेहऱ्यावर किंवा बॉडीवर कुठे असेल,
तो मनावर देखील एक उरण पडतो. अगदी. तो जोपर्यंत हा काढेल तोपर्यंत मनावरचा उरण जात नाही. सो इट इज नॉट ओनली कॉस्मॅटिक, त्यांच्यावर फंक्शनल इम्प्लिकेशन्स आहेत. जो डे टू डे लाईफ फंक्शनल याच्यामध्ये पण खूप फरक पडतात. सो तिथे मी डिसाईड केलं की यस, आय वॉन्ट टू बिकम अ प्लास्टिक सर्जन. तेव्हा MBBSला असताना. आणि फॉर्च्युनेटली जेव्हा मला MS जनरल सर्जरी मी सायनमधून केलं, सायन हॉस्पिटल मुंबईचं. आणि तिथून तिथेही करत असताना प्लास्टिक सर्जरी डोक्यात होता. आम्ही तिथे अपेंडिक्स करायचो तर आम्ही त्याला छोटे सबक्युटिक्युलर सुचर घ्यायचो आणि बँडेड द्यायचो. सो यूज टू प्रिस्क्राईब बँडेड टू पेशंट्स इन गव्हर्नमेंट, यू कॅन इमेजिन. बट देन मग मला MCHला KEMला मिळालं प्लास्टिक सर्जरी. देन आय गॉट अ ह्यूज एक्सपोजर फॉर प्लास्टिक सर्जरी. आय वॉज फॉर्च्युनेट टू हॅव गुड गाईड्स, टीचर्स. देन मग इट स्टार्टेड ऑफ 2012 मध्ये स्टार्टेड ऑफ विथ प्लास्टिक सर्जरी. बेसिकली प्लास्टिक सर्जरीमध्ये जसं मी बोललो, ट्रॉमा येतं, रिकन्स्ट्रक्शन येतं. सो कोणाचा जर बोट कट झालाय किंवा इफ हँड इज कट, सो त्यावेळेला दॅट इज अन डायर इमर्जन्सी. ओके. तो तुम्हाला स्पेसिफिक टाइम मध्ये यू नीड टू रिसुचर इट. आणि सेकंड थिंग, इमर्जन्सी बर्न्स जो आहे दॅट इज ऑल्सो हँडल्ड बाय प्लास्टिक सर्जन्स. सो आणि ट्रॉमा काही प्रमाणात, पण मला वाटतं बर्न्स आणि मायक्रोव्हॅस्क्युलर ह्या दोन इमर्जन्सी त्याच वेळेला झालं पाहिजे आणि त्यामुळे त्या इमर्जन्सी झालं पाहिजे असू शकतात. म्हणजे तुम्ही 24 तास उपलब्ध असणं गरजेचं आहे. येस, यू नीड टू बी अलर्ट ऑलवेज. मग इतकं जर हेक्टिक तुमचं शेड्यूल असेल तर मला नेहमी प्रश्न पडतो, सगळ्यांसाठीच पडतो, कारण आपण प्रोफेशन्सना खूप महत्त्व देतो आणि मग त्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता. तर मग तुम्ही हा वेळ काढता कधी आणि कसा? बेसिकली मी एक गोष्ट ना, स्पेसिफिकली सर्जिकल काही दिला सर्जिकल हजार्ड चालतो प्लास्टिक. आमची सर्जरीज 2 तास 4 तास, फेसलिफ्ट झालं 4-5 तास चालते, रायनोप्लास्टी 4 तास चालते, हेअर ट्रान्सप्लांट 5-6 तास चालते. म्हणजे उभं राहावं लागतं. यू नीड टू बी, आणि स्पाईन आणि याचा प्रॉब्लेम चालू होईल इफ यू आर नॉट फिट. इफ आर नॉट फिट, सो देर आर सर्टन योगा एक्सरसाइजेस त्या करायलाच पाहिजे. सो मी पर्सनली, तुम्ही मला विचारा, सो आय डू डेली 1 hour ऑफ वर्कआउट, आयदर ग्राउंड किंवा मग जिम मध्ये. सो ऑलवेज यू आर ऑल्सो इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. तुम्ही ऍक्च्युली रोल मॉडेल आहात आमच्या बऱ्याचशा लोकांचे. सो ऑलवेज इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टॉकिंग विथ यू सर. थँक्यू. आज आपल्याकडे आलेले आहेत भगत ताराचंद नाशिकचे रोहन आंधळे सर आणि आशिष त्रिवेदी सर. नमस्कार सर. भगत ताराचंद नाशिकमध्ये सुरू करूया ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? सर, आम्ही दोघंही किंवा आमचा मित्रपरिवारच थोडा खवय्ये आहे, प्रत्येकालाच आवडतं खायला आणि आमच्या साईजकडनं पण बघून पण वाटतंच ते. तर आम्ही असंच ठरवलं होतं काहीतरी एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करावी. तर ते ऑल ऑफ अ सडन आम्ही काम संपवून आम्ही दोघं जण एका वेळेस बसलो होतो. तर आम्हाला सुचलं की एक रेस्टॉरंट नाशिकमध्ये पाहिजे की जे मुंबईकरांच्या सेवेत आहे किंवा बाकीचे लोक फार त्याच्या फॅन आहेत. ओके. म्हणजे तुम्ही वेगळ्या व्यवसायांमध्ये होता, वेगळे प्रोफेशन मध्ये होता. प्रोफेशन आहोत आम्ही दोघं. अच्छा. आम्ही प्रोफेशनल CA आहोत, चार्टर्ड अकाउंटंट आहोत. चार्टर्ड अकाउंटंट आहात. आणि एक असंच फक्त एक कल्पना आली मनात की आपल्याला काहीतरी एक व्हेज फूड काहीतरी आणायचं नाशिकमध्ये, म्हणून आम्ही भगत ताराचंदचा ऑप्शन. अच्छा. म्हणजे अजूनही तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटचा व्यवसाय करताय दोघेही? ते लाईफ टाइम साठी आहे सर. अच्छा. फार CA हे आम्ही फार मेहनतीने बनलो आहे. आय नो. माझे आजोबा चार्टर्ड अकाउंटंट होते बेळगावला. DB कुलकर्णी अँड सन्स नावाची फर्म, जवळजवळ 100 वर्ष जुनी फर्म आहेत. पण हा व्यवसाय चालू असताना तुम्ही? हो, ते चालू ठेवतो आम्ही. एक ठरवलंच होतं की ब्रँड आणला तर आम्हाला तेवढं जेवढे एफर्ट्स बाकीच्यांना घ्यायला लागतात ते आम्हाला ब्रँड बिल्डिंग साठी घ्यायला नाही लागणार. तर तो वेळ आमचा वाचेल. मग आम्ही सगळं मॅनेज करू शकू. आणि आमच्या फील्डमध्ये आम्ही लोकांना सांगतोच की तुम्ही कसे बिझनेस मॅनेज केले पाहिजे. त्यामुळे थोडंसं आम्हाला सोपं जाईल असं वाटत होतं. पण टास्क आहे. माझा प्रश्न तोच होता, कारण हॉटेलचा व्यवसाय हा फार अवघड व्यवसाय आहे. हो. कारण सर्व्हिस इंडस्ट्री आहे एकतर आणि फूड इंडस्ट्री आहे, त्यामुळे काय नश्वर ज्याला म्हणतात अशा पदार्थांची इंडस्ट्री आहे. आमचा ब्रँड आणायचा त्याच्या मागचा हेतू हा होता की आम्हाला जास्त मार्केटिंग नाही करावी लागणार. सेकंडरी सगळं रेडी असेल, म्हणजे त्यांचे रेसिपीज हे सगळे आहे वेल नोन आहेत सगळ्या लोकांना. म्हणजे आमच्याकडे जे कस्टमर्स येतात ते एकदम माइंडसेट करून येतात की आपल्याला काय खायचं. करेक्ट. पण त्यामध्ये तुम्ही दोघे काय जबाबदाऱ्या सांभाळता, कशा जबाबदाऱ्या सांभाळता? हा तुमचा CA हा व्यवसाय डिस्कशनच्या वेळेस ठरलं होतं की मेनली आम्ही 2 पार्ट मध्ये आमची जबाबदारी
तर सांभाळू, तर रोहन सर फायनान्स सांभाळतील, मी ऑपरेशन सांभाळेल असं. कारण की मला पहिल्यापासून मॅनेजमेंट करायची खूप छंद आहे माझा. मॅनेजमेंट म्हणजे कोणाचं लग्न असेल तुम्ही मॅनेजमेंटला पहिले पोहोचतो तिकडे असं आहे. तर म्हणून मी पहिल्यापासून झालं होतं की ऑपरेशनचं काही असेल पार्ट तुम्ही सगळं सांभाळून घेईल, फायनान्स पार्ट रोहन सर सांभाळून घेईल असं. म्हणजे दिवसभर आम्ही आमच्या ऑफिसला पण सांभाळतो आणि संध्याकाळी 7:30 नंतरचा वेळ आम्ही आमच्या हॉटेलला देतो. चार्टर्ड अकाउंटंट्स आहात, त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये निश्चित काहीतरी प्लॅन असेल, त्याशिवाय तुम्ही सुरू करणार नाही. ह्या एक जो व्हेंचर आहे तो आपण एक्सपांड करायचा. बरं. नाशिकमध्ये एकच टेस्ट नाही, सगळ्या लोकांना काहीतरी नवीनची क्रेविंग असते. तर आम्ही एक फूड हब सारखा की भारताभर जे काही प्रसिद्ध गोष्टी आहेत बरं ते आम्ही आमच्या जो सोलफुल कुझिन्स तयार केलं त्याच्या अंडर आणणार आहे. म्हणजे एक ब्रँडचा हब आणणार आहे सर, आमचं असं प्लॅनिंग मध्ये आहोत की जे काही ब्रँड आहेत सगळे इतर सिटीचे जे ब्रँड आहेत, म्हणजे बरेचसे आम्ही ब्रँड स्टडी केले आहेत, त्या नाशिकमध्ये इथे ओपन करावे असं आमचं म्हणजे हब ऑफ ब्रँड. फक्त ब्रँडचे सब ओपन करायचे, आमच्या ब्रँडच्या खाली नाही पण सगळे ब्रँड इकडे आणायचे. करेक्ट. वेगवेगळ्या जे प्रसिद्ध ब्रँड्स आहेत त्यांच्या फ्रँचायझीज घेऊन ते इथे हे करायचं, जेणेकरून इथे उपलब्ध होतील नाशिककरांना त्या गोष्टी. खूप छान वाटलं तुम्हा दोघांना भेटून. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे माय FM सोबत एक खास टॉक शो, चेंज मेकर्स. आज आपल्यासोबत आहेत गजानन इंजिनिअरिंग वर्क्सचे राजेश जांभळे सर. नमस्कार. नमस्कार. सर, मला हे जाणून घ्यायला पहिल्यांदा आवडेल की तुमची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात कशी झाली हा फार मोठा प्रश्न आहे की सुरुवातीमुळं जी झाली त्यामुळेच माझा सगळा अँगल चेंज होऊन गेला. बरं. ते म्हणजे माझं शिक्षण. शिक्षण 12वीमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा प्रत्येक माणसाला एक आपला क्लास कळून जात असतो की आपण कुठल्या क्लासनी आपलं सामाजिक ज्या ह्या आहेत भावना आहेत किंवा आपण जे जगतोय ते चांगलं जगण्यासाठी कुठला क्लास पाहिजे. तर त्यात माझ्यासमोर शिक्षण आलं. बरं. आणि शिक्षणामध्ये मी तेवढा तेज नव्हतो. माझा काही मुद्दा नाही. तर मग मी शिक्षण माझं झालेलं नाही. मी 12वी जेमतेम पास झालेलो आहे. बरं. आणि 12वी पास झाल्यानंतर वडिलांची कुठलीही एक इच्छा असते की बुवा माझ्या मुलांनी डॉक्टर असलं, म्हणजे मी डॉक्टर असेल तर माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, किंवा तुम्ही ॲक्टर आहात तर तुम्ही तुमच्या मुलाला ॲक्टर बनवू इच्छिता. तसं माझे वडील सर्वसामान्य कामगार होते आपल्या HL हिंदुस्तान एरोमॅटिक्स लिमिटेडमध्ये. तर त्यांची इच्छा होती का पोराचं समजा शिक्षणात नाही कल आहे तर आपण आपल्या लाईनमध्ये त्याला ओढू. आणि वडिलांनी आईचे दागिने, बायकोचे दागिने वगैरे सगळे गहाण ठेवून त्या काळात ऐपत नसताना, मिडल क्लास फॅमिली, वडील गावी, आम्ही मूळचे तिकडचे विदर्भात, वडील साधे झोपडीत राहायचे, तेव्हा पैसे येणार कुठून एवढे. आणि आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये ती जी एकजूट असते, जी बाहेरच्या याच्यात असते, बाहेरच्या समाजात असते, ती एकजूट आपल्याकडे नाहीये महाराष्ट्रीयन माणसामुळे. त्यामुळे मी एकटा पडलो. एकटा पडल्यानंतर वडिलांनी मला ती एक मशीन घेऊन दिली. बरं. आणि त्या एक मशीनवर मी गेले 20 वर्ष स्वतः काम केलं. तुम्ही स्वतः काम केलं. ओके. त्यातले बारकावे जाणलेत. बरं. का मला जर बेस माहीत असेल तरच मी बिझनेस करू शकेल ना. बरोबर. तरच मी, आणि याच्यामध्ये माझ्या मुलांचं श्रेय फार मोठं आहे. बरं. जे काम करतात ना माझ्या इथे, तर मी समाजाकडे बघताना किंवा आजचा यंग माणूस बघताना त्याला काय अडचणी येतील, त्या अडचणी डोक्यात ठेवून भविष्यात पुढे 25 वर्षानंतर काय प्रॉब्लेम येणार आहे माझ्या इंजिनिअरिंग व्यवसायाला. बरोबर. मी नाहीये. बरोबर. पण मी नसल्यावर काही थांबून राहणार नाहीये. बरोबर. तर मी नसताना माझं युनिट हे सुखरूप चाललं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये माझा ओव्हरहेड्स कमी झाले पाहिजे. आणि ह्या कॉम्पिटिशनच्या जगात, ज्या कॉम्पिटिशनमध्ये आपण ग्लोबल मार्केटला जे चालू आहे त्याचं किमान अनुकरण स्मॉल स्केल, मोठा स्केल करतं. बरोबर. पण जसं जर्मन, जपान, चायना. बरोबर. किंवा आपल्या इथले मोठमोठे जे हे आहेत, महिंद्रा आहे, सगळे ऑटोमॅटिक रोबोट सिस्टीमवर सगळे चालतं. करेक्ट. तर स्मॉल स्केल्स मध्ये प्रोडक्ट कॉस्ट तेवढी मिळत नाही आपल्याला. बरोबर. कारण की आपण स्मॉल स्केल म्हणूनच जन्माला आलेलो असतो. बरोबर आहे की नाही. तर त्या हिशोबाने रेट्स वगैरे कॉम्पिटिटिव्ह आपल्या स्पर्धेमध्ये
ते जे रेट्स आहेत ते मॅच आपल्याला व्हायला पाहिजे. ती मेहनत करताना ऑटोमॅटिकली माझ्याकडे पहिले मी एकटा काम करत होतो, नंतर 20 जण झाले, मग 2 मशीन झाल्या, 3 मशीन झाल्या, आता जवळजवळ 51 मशीन, 3 फॅक्टऱ्या, जवळजवळ 100 आपल्या माझ्याकडे मुलं आहेत. थँक्यू जांभळे साहेब.